अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये षष्ठीला एकादशीबद्दल व्रतकथा आपण जाणून घेणार आहोत। तरी अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। षष्ठीला एकादशी दिवशी उपवास व्रत केल्याने त्याचे पुण्य तर लाभतेच, तसेच जर कुणाला उपवास करणे शक्य नसेल तर त्यांनी ही षष्ठीला एकादशीची पौराणिक व्रतकथा जरी ऐकली तरी देखील त्यांना एकादशी व्रताचे पुण्य लाभते अशी मान्यता आहे। चला तर मग श्रवण करूया षष्ठीला एकादशी पौराणिक व्रतकथा। एकदा नारदाने प्रभू विष्णूंना षष्ठीला एकादशीची कथा संबंधित प्रश्न विचारला, तेव्हा प्रभूंनी षष्ठीला एकादशी महात्म्य सांगितले, ते ऐकावे। भगवंतांनी नारदांना म्हटले की, हे नारद, मी आपल्याला सत्य घटना सांगत आहोत, लक्ष देऊन ऐकावे। प्राचीन काळात मृत्यूलोकात एक ब्राह्मणी राहत होती। ती नेहमी व्रत करत असे। एकेकाळी ती 1 महिन्यापर्यंत व्रत करत होती, ज्याने तिचं शरीर अत्यंत कमकुवत झाले। ती अत्यंत हुशार असूनही तिने देवता किंवा ब्राह्मणांसाठी कधीही अन्न किंवा पैसे दान केले नव्हते। यामुळे मी विचार केला की या ब्राह्मणीने व्रत करून आपले शरीर शुद्ध केले आहे, तर आता तिला विष्णू लोकात जागा तर मिळेल, परंतु हिने कधी अन्नदान न केल्यामुळे ही तृप्त होणे अवघड आहे। प्रभू म्हणाले की असा विचार करून मी भिकाऱ्याच्या वेशात मृत्यूलोकात त्या ब्राह्मणीजवळ गेलो आणि भिक्षा मागितली। तेव्हा ती ब्राह्मणी म्हणाली, महाराज, आपण का आले आहात? मी म्हटले की मला भिक्षा पाहिजे। यावर तिने मातीचा गोळा माझ्या भिक्षा पात्रात टाकला। मी स्वर्गलोकात परतून आलो। काही काळानंतर ती ब्राह्मणी शरीर त्याग करून स्वर्ग आली। तेव्हा ब्राह्मणीला माती दान केल्यामुळे स्वर्गात सुंदर महाल मिळाले, परंतु आपल्या घरात धान्य नसल्याचे बघून ती घाबरली आणि माझ्याकडे येऊन म्हणाली की मी अनेक व्रत पूजा केली तरी माझ्या घरात धान्य नाही, यामागील कारण आहे तरी काय? यावर मी तिला म्हटले की आधी तू आपल्या घरी जा, देवस्त्रिया तेथे येतील, आधी त्यांच्याकडून षष्ठीला एकादशीचे पुण्य आणि विधी जाणून घे, मग दार उघड। माझे वचन ऐकून ती तेथून निघून गेली। जेव्हा देवस्त्रिया आल्या आणि दार उघडण्याचा आग्रह करू लागल्या, तेव्हा ब्राह्मणी म्हणाली, आपण मला बघायला आल्या आहात तर आधी मला षष्ठीला एकादशीचे महात्म्य सांगा। त्यावर एक देवस्त्रीने तिला षष्ठीला एकादशी महात्म्य सांगितले। तेव्हा तिने दार उघडले। देवगणांनी तिला बघितले की ती गंधर्वी किंवा आसुरी नसून मानुषी आहे। त्या ब्राह्मणीने सांगितल्याप्रमाणे षष्ठीला एकादशी व्रत केले आणि त्या प्रभावाने ती सुंदर आणि रूपवती झाली। तिचे घर धनधान्याने भरले। अशा प्रकारे म्हणून मनुष्याने मूर्खतेचा त्याग करून षष्ठीला एकादशी व्रत करावे, लोभ सोडावा आणि या निमित्ताने तिळाचे दान अवश्य करावे। याने दुर्दैव, दारिद्र्य आणि अनेक प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे। तर ही अशी आहे षष्ठीला एकादशी व्रतकथा। षष्ठीला एकादशी व्रतकथा सर्वांनी शांतपणे शेवटपर्यंत श्रवण केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। भगवान श्री विष्णू तुम्हा सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो, ही श्री भगवानांच्या चरणी विनंती। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।